सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5-10-15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय. मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळते. दादागिरी मोडून काढणारच जो त्यासोबत येईल त्यांचं स्वागत. फडणवीसांचा रोख कुणाकडे. राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही. तसं होत असल्यास मकोका लावण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. पुणे MIDC मध्ये अजित पवारांची दादागिरी आहे का? नाव जाहीर करावं. आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. वनतारानं ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. कोर्टाच्या आदेशानुसारच महादेवी हत्तीणीची देखभाल, तिचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू. अंबानींच्या वनताराकडून स्पष्ट. यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला 5 ऑगस्ट तर हिंसाचारातील 15 आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आंदोलकांकडून गाडीची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता. जमावबंदी लागू. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही मदत करणार. बोरिवलीत प्रवासी आणि TC मध्ये राडा. सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास केल्यानं वाद. रेल्वे कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर प्रवासी अटकेत. लोकसभेत 70 ते 100 जागांवर घोटाळा. मतांच्या चोरीचा बॉम्ब हाती लागला. राहुल गांधींचा दावा. तर बॉम्ब फोडा, पुरावे जनतेसमोर आणा. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं आव्हान. मतदार यादीत नाव नाही तर मी निवडणूक कशी लढवू. RJD नेते तेजस्वी यादव यांचा दावा. तर तेजस्वी यादवांचा दावा खोटा. यादीत 416व्या क्रमांकावर नाव. निवडणूक आयोगानं आरोप फेटाळला.